मालवण तालुक्यातील देवबाग डिंगेवाडीमध्ये 8 दिवसांपूर्वी शॉर्ट सर्किटमुळे घराला लागलेल्या आगीत वयोवृद्ध सामंत दाम्पत्य उघड्यावर आलंय। यातील रामचंद्र मधुसूदन सामंत यांचं वय 82 वर्ष असून त्यांची पत्नी सौ संगीता यांचं 78 वर्ष वय आहे। घराला लागलेल्या आगीमध्ये नजीकच्या एका पडवीमध्ये त्यांनी संसार उभा केला असून ऐन थंडी वाऱ्याच्या दिवसात हे वयोवृद्ध दाम्पत्य उघड्यावर राहते। याची माहिती मिळताच भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य दत्ता सामंत यांनी या कुटुंबाची भेट घेतली। या कुटुंबाला पुन्हा आधार देण्यासाठी निलेश राणे आणि आपल्या माध्यमातून 50,000ची मदत दत्ता सामंत यांनी सुपूर्द केली। यापुढे देखील कोणतीही समस्या असेल तर हक्काने हाक मारा असं दत्ता सामंत यांनी सांगताच त्या वयोवृद्ध माऊलीचे डोळे पाणावले। देवबागमधील ही दुर्घटना 15 फेब्रुवारीला घडली होती। त्यानंतर गेल्या आठवडाभर हे वृद्ध दाम्पत्य आणि त्यांची 53 वर्षाची मुलगी मिलन रामचंद्र सामंत हे घराबाहेर मागील मांगरात वास्तव्य करून आहेत। त्यांना गावातील काही मंडळींनी आणि समाजाच्या वतीनं थोडीफार मदत करण्यात आली, पण ही मदत अपुरी पडत होती। 4 भिंतींअभावी थंडी वाऱ्यामध्ये हे कुटुंब उघड्यावर आलंय याची माहिती मिळताच भाजपा नेते दत्ता सामंत यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली। यावेळी सरपंच उल्हास तांडेल, उपसरपंच तात्या बिलिये, मालवणचे माजी नगरसेवक दीपक पाटकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मंदार लोडबे, माही मांजरेकर, संतोष पालव, नादार तुळसकर, मकरंद चोपडेकर, दिनेश कासवकर, जीत चोपडेकर, तुकाराम तांडेल, गणेश पेडणेकर, गणेश मोंडकर, आशू तोरसकर, ग्रामपंचायत सदस्य अपर्णा धुरी, पास्कू ब्रीद, पीटर लुद्रिक, विलास बिलिये, मंदार धुरी, बाबू कासवकर यांच्यासह भाजपचे अन्य कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते। कुणाल मांजरेकर, कोकण मिरर, मालवण।